हे फुकटाची प्यायची धंदे करू नका, कोणाला पाजू नका. निवडणुकीत इलेक्शन मॅनेजमेंट पाहिलं लफडं नाही पाहिजे. लोकांना काम पाहिजे. खाण्यापिण्याचं काम जरूर करा. मी खातो आणि खिलवत असतो. आता आम्ही शाकाहारी आहोत. तुम्हाला पाहिजे तर सावजी मटण जरूर खा. आपण भक्ती महोत्सव केला, सांस्कृतिक महोत्सव केला, ज्येष्ठ नागरिकांकरता किती योजना केल्या. आता ज्येष्ठ नागरिकांना आपण सगळ्यांना शेगावला घेऊन जातो, माहूरला घेऊन जातो. गाड्या बुक आहे इलेक्ट्रिकच्या. परवा माझ्याकडे आले, म्हणाले गाड्या. म्हटलं काळजी करू नका, आता 5 नवीन गाड्या आणतो इलेक्ट्रिकच्या बसेस. शेगाव, रामटेक आणि खिंडसी, दापेवाडा, आदासा आणि त्याचबरोबर माहूर, सर्व ठिकाणी आपल्या इथले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग फुकटात गेले पाहिजे याची व्यवस्था आपण करणार. दिव्यांगांकरता 4% पॉप्युलेशन दिव्यांगाची आहे. हा बाला बोरकर बसला इथे, खूप मेहनत केली. 40,000 दिव्यांग, बरोबर आहे ना बाला? 42,000 दिव्यांगांना आपण साहित्याचं वाटप रेशीमबाग मैदानावर भव्य कार्यक्रम केला. पूर्व नागपूरमध्ये दिव्यांगांकरता देशातला पहिला दिव्यांग पार्क आपण बांधला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या नागपूरच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे हे स्वप्न आपण उराशी बाळगलं. आणि आजपर्यंत मिहानमध्ये 1 लाख नागपूर जिल्ह्यातल्या, नागपूर शहरातल्या आणि काही विदर्भातल्या तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्याचं काम आम्ही केलं असेल तर 1 लाख तरुण मुलांना मिहानमध्ये काम मिळालं. ज्याला संशय असेल त्यांनी माझ्याकडनं नावासहित लिस्ट घेऊन जा. HCLने 19,000 मुलांना, इन्फोसिस, टेक महिंद्रा, टाल, 51 कंपन्या आणल्या. आणि देवेंद्रजींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून गडचिरोली जिल्ह्याकरता आपण ऍडव्हान्टेज विदर्भ घेतो, औद्योगिक महोत्सव, त्यात 7.5 लाख कोटी. लिहिता येणार नाही कोणाला, कोणी असेल हुशार तरी लिहिता येणार नाही. 7.5 लाख कोटी एवढी इन्व्हेस्टमेंट गडचिरोली जिल्ह्यात आणली. या विदर्भातल्या लाखो तरुण मुलांच्या हाताला आता काम मिळणार आहे आणि विदर्भाच्या विकासाचं स्वप्न पूर्ण होणार आहे, ते आपण करून दाखवलं. या नागपूर शहराचा सर्वांगीण विकास आपण केलेला. शहरामध्ये स्वच्छता असली पाहिजे, खेळाची मैदानं असली पाहिजे, शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम झाले पाहिजे. शहरामधल्या भजन मंडळी करता 5,000 भजन मंडळींना तबला पेट्या दिल्या. मी नेहमी सांगतो या स्टेजवर बसलेल्यांनी माझा ऐका, हे फुकटाची प्यायची धंदे करू नका, कोणाला पाजू नका. निवडणुकीत इलेक्शन मॅनेजमेंट पाहिलं लफडं नाही पाहिजे. लोकांना काम पाहिजे. हा खाण्यापिण्याचं काम जरूर करा. मी पण खातो आणि खिलवत असतो. आता आम्ही शाकाहारी आहोत. तुम्हाला पाहिजे तर सावजी मटण जरूर खा. कारण तुमचं बऱ्याच लोकांचं सावजी मटण म्हणजे फारच प्रिय आहे. पण बाकीच्या गोष्टी बंद करा. भाडोत्री लोक नाही पाहिजे. आपण इमानदारीने काम करू. या शहराचं चित्र बदलू, भविष्य बदलू. गाव, गरीब, मजदूर, शेतकरी या नागपूर शहरात राहणारा त्याचं जीवन बदलवण्याचं काम करू आणि ते बदलवण्याकरता लोकांना मत मागू. हे लोक आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे. म्हणून जे काही आपण कामं केली वो तो केवल शुरुआत है. असली फिल्म शुरू होना और बाकी है. तुम्ही आता आज लोकांसमोर मी विनंती केली आहे की आपण एक फिल्म तयार करा. कारण आपल्या केलेली एवढी कामं आहे की ती सगळी लोकांना दाखवता आली पाहिजे. आणि ही कामं अजून करायची आहेत. म्हणून भारतीय जनता पार्टीला तुम्ही निवडून द्या. आम्हाला सत्तेत आणा. आम्ही नागपूरला देशातलंच नाही तर जगातलं सुंदर चांगलं शहर म्हणून मान्यता मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांचा आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राचं सरकार आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली दिल्लीतलं सरकार आहे.
आणि नागपुरातही भाजपचा जर महापौर राहिला आणि विकासाच्या गाडीला 3-3 इंजिन लागले तर ही स्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की निवडणूक सोपी आहे, पण 5,000 लोकांनी तिकीटं मागितलेली आहे. मी म्हणायचो आमच्या वेळी 1 फूल 2 माली, आता इथे 1 फूल 50 माली. आता एक सुंदरी आहे आणि 50 जण म्हणते माझ्या जमवा. आता कोणाचा जमवा? प्रत्येक जण म्हणते मीच चांगला हो. आता स्वयंवर होणार आहे. एका खुर्चीवर एकच माणूस बसू शकतो, 2-3 नाही बसू शकत. पण आम्ही हा प्रयत्न करू की जो कार्यकर्त्याला जनतेचं समर्थन आहे त्याचा निवड करताना विचार करू. जो कार्यकर्ता निष्ठावान आहे, ज्याने अनेक वर्ष काम केलं आणि निवडून येतोय, त्याला प्राधान्य देऊ. जात पंथ धर्म भाषेशी काही घेणं देणं नाही आम्हाला. मी नेहमीच सांगतो की माझी जात एकच आहे, नागपूर माझा परिवार आहे, मी नागपूरचा आहे आणि नागपूरची जनता माझी आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांना अकोमोडेट करण्याचा प्रयत्न करूया. पण शक्य नाही होणार, कारण मी आजच आलो. आज मी दिल्लीवरून कलकत्त्याला गेलो होतो. कलकत्त्यावरून प्रधानमंत्री आणि मी बांगलादेशच्या बॉर्डरवर एका ठिकाणी कार्यक्रमाला NHIचा कार्यक्रम होता. पण हेलिकॉप्टर उतरायच्या आधी आम्ही वापस पुन्हा कलकत्त्याला आलो, कारण तिथे फॉग होता खूप. आता आल्यावर मला विमानतळावरच सांगितलं की 5,000 लोकांनी तिकीट मागितले. म्हणलं आहे कपडे फाटण्याची वेळ आता. का गडकरी साहेब, तुमच्या निवडणुकीच्या वेळी तुम्ही मला काम केलं, मी एवढं आता माझं कसं? आपण सगळ्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत पार्टी निर्णय घेत नाही तोपर्यंत सगळे मैदानात आहे. पण एकदा जो उमेदवार निवडेल त्याच्या मागे आपण कट्टर कार्यकर्ते म्हणून पूर्ण ताकदीनिशी उभं राहा. हीच भारतीय जनता पार्टीची ओळख आहे. पार्टी विथ अ डिफरन्स असा आपल्या पार्टीचा उल्लेख आहे. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि आपण विचाराकरता काम करतो, सिद्धांताकरता काम करतो, विकासाकरता काम करतो. आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण मनाचा मोठेपणा दाखवून ज्याला तिकीट मिळेल त्याच्या मागे आपल्याला उभं राहायचं याचा निर्धार करा.